मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भात उपाययोजना महापालिकेकडून होताना पाहायला मिळत आहे आणि आपण हे माझ्या मागे यंत्र बघू शकता। एच पूर्व विभागातलं हे यंत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण 3 अशी यंत्र या संपूर्ण विभागामध्ये महापालिकेकडून कार्यान्वित करण्यात आलेली आहे। वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी ह्या उपाययोजना केल्या जात आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का बघायचं तर कार्बन मोनोऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, अशा प्रकारचे जे काही कण आहे, धुलीकण आहे ते कुठेतरी कमी व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला महापालिकेकडून होताना दिसतोय। यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर हा जो स्पॉट आहे मातोश्री जवळचा हा स्पॉट आहे। बीकेसी कडे जाणारे रस्ते असतील किंवा दादरकडे जाणारा रस्ता असेल, या मार्गावरनं मोठ्या प्रमाणात हे गाड्या ज्या आहेत त्या जाताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात प्रदूषण या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला दिसत असतं आणि त्यामुळे हे कुठेतरी कमी व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेकडून होताना दिसतोय। यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर तिन्ही भागांमधनं गाड्या ज्या आहेत ते ये जा करतात आणि त्यामुळे कुठेतरी टायर्सवर असेल मोठ्या प्रमाणात धुलीकण आपल्याला दिसतात आणि ते कुठेतरी कमी करण्यासाठी ही पाण्याची फवारणी जी आहे ती होताना दिसते। यात प्रामुख्यानं अशा प्रकारे बीकेसी कडे जात असेल तर बीकेसी कडे साधारणपणे 200चा AQI आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कुठेतरी कमी या मार्फत कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होताना दिसतो आहे। सध्या जर का या भागातला AQI पाहायचा तर तो 119 पर्यंत आल्याचा दिसतो आणि एकूण सॅटिस्फॅक्टरी मध्ये असल्याचा दावा जो आहे तो महापालिकेच्या एच पूर्व विभागातल्या दुय्यम अभियंत्यांकडून करण्यात येतोय। प्रामुख्यानं ही सगळ्या उपाययोजना बघायच्या तर ह्या दीर्घकालीन उपाययोजना नसल्या तरीही ज्या छोट्या या उपाययोजना म्हणावं लागेल, तात्पुरत्या उपाययोजना म्हणावं लागेल, ज्या महापालिकेकडून सध्याला करण्यात येत आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।